मित्रांनो, आपण अनेकदा सिंह, वाघ किंवा इतर भयानक प्राण्यांची भीती बाळगतो. त्यांच्या ताकदीमुळे आणि आक्रमकतेमुळे ते आपल्याला सर्वात घातक वाटतात. पण खरं वास्तव यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. जगातील सर्वात घातक जीव हा ना मोठा आहे ना तो जंगलात राहतो. तो आपल्या घराच्या आजूबाजूला सहज आढळणारा अगदी छोटासा डास आहे. ऐकायला आश्चर्य वाटेल, पण जगभरात दरवर्षी सुमारे 7.5 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमुळे होतो. म्हणजेच युद्ध, अपघात किंवा इतर मोठ्या घटनांपेक्षा हा छोटासा जीव अधिक जीव घेतो. डास हा केवळ त्रास देणारा कीटक नाही, तर तो अनेक गंभीर आजारांचा वाहक आहे. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका व्हायरस आणि येलो फीवर यांसारखे आजार डासांच्या चाव्यांमुळे पसरतात. सुरुवातीला डास चावल्यावर फक्त खाज, लालसरपणा किंवा थोडी सूज जाणवते. त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण अनेक वेळा हीच लक्षणं शरीरात गंभीर संसर्गाची सुरुवात असू शकतात. काही वेळा अचानक ताप, अंगदुखी, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना किंवा उलट्या होणे अशी लक्षणं दिसू लागतात आणि तेव्हा परिस्थिती गंभीर झालेली असते. बदलापूरसारख्या शहरांमध्ये विशेषतः पावसाळ्याच्या काळात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो. कारण डासांना वाढण्यासाठी साचलेलं पाणी पुरेसं असतं. घराच्या गच्चीवर, कुंड्यांमध्ये, जुन्या टायरांमध्ये, पाण्याच्या टाक्यांमध्ये, नाल्यांमध्ये किंवा अगदी छोट्या भांड्यांमध्ये साचलेलं पाणी हे त्यांच्या वाढीचं मुख्य ठिकाण बनतं. आपल्याला कळायच्या आत या ठिकाणी हजारो डास तयार होतात. एक संक्रमित डास अनेक लोकांना चावून आजारांची साखळी तयार करू शकतो. त्यामुळे हा धोका अधिक गंभीर बनतो. आपण अनेकदा प्रशासनावर दोष टाकतो, पण वास्तव हे आहे की डासांवर नियंत्रण ठेवणं ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची आहे. जर आपण घराच्या आजूबाजूला पाणी साचू दिलं नाही, आठवड्यातून एकदा पाण्याच्या टाक्या, कुंड्या आणि फ्रीजचे ट्रे स्वच्छ केले, खिडक्यांना जाळ्या बसवल्या आणि झोपताना डासदाणीचा वापर केला, तर डासांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी करता येते. हे उपाय साधे असले तरी अत्यंत प्रभावी आहेत. तसंच शरीरात कोणतीही संशयास्पद लक्षणं दिसल्यास वेळ न दवडता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. थोडा ताप आहे, आपोआप बरा होईल असं म्हणून दुर्लक्ष केल्यास आजार गंभीर रूप घेऊ शकतो. स्वतःहून औषधं घेणं टाळावं, कारण चुकीच्या उपचारामुळे धोका वाढू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, जगातील सर्वात घातक प्राणी हा जंगलात नाही, तर आपल्या घराच्या आजूबाजूला आहे. तो लहान असला तरी त्याचा परिणाम अत्यंत मोठा आहे. जर आपण वेळेत सावध झालो आणि योग्य काळजी घेतली तर अनेक जीव वाचवू शकतो. म्हणूनच आजच ठरवा, स्वच्छता राखा, पाणी साचू देऊ नका आणि डासांना थारा देऊ नका, कारण तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे.